नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या 13 ऑक्टोबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मधु ही राघवला फोन करते आणि राघव तू गेल्यापासून फोन का घेत नाही, काय झाले तिकडे, सर्व व्यवस्थित तर आहे ना, विनायकची ट्रीटमेंट कशी आहे. तेव्हा राघव मात्र अडखळत बोलत असतो, कारण त्याला येथे खूप मोठे असे सत्य त्याच्या समोर आलेले असते. कारण सिंधू जिवंत आहे, पण हे ते घरच्यांना सांगू शकत नव्हता, म्हणून आतापर्यंत तो धक्क्याने फोन सुद्धा घरी त्याने घेतलेला नसतो. तेव्हा मात्र मधुला काळजी पडलेली असते, म्हणून मधु लगेच राघवला फोन करते आणि राघव तिकडे सर्व व्यवस्थित तर आहे ना, गेल्यापासून तू कॉल सुद्धा केला नाही आणि विनूची ट्रीटमेंट तर व्यवस्थित चालू आहे ना, हे सर्व विचारत असते. तेवढ्यात सिंधू ही बाहेर मुलांना सांगत असते की गेटच्या बाहेर कोणीही जाऊ नका. तेव्हा मात्र तो आवाज राघव मधुबरोबर फोनवर बोलत असताना मधुच्या कानी पडतो, तर ते ऐकून मधुला मात्र धक्का बसलेला असतो. मधु विचार करत असते की राघव, तू मागच्या वेळेस मला प्रॉमिस केले होते आणि तेव्हा तर तू सिंधूबरोबर लग्न करून घरी घेऊन आलात आणि आता यावेळेस तू माझे दिलेले प्रॉमिस तर मोडणार नाही ना. राघवला काय उत्तर द्यावे हे समजत नाही, तर राघव लगेच घाईने फोन कट करतो. तेव्हा मधुला मात्र डोक्यामध्ये तिच्या विचार येत असतात की नक्की तिकडे काहीतरी हा गोंधळ चालू आहे. म्हणून राघव बाजूला गेल्यानंतर मधु ही लगेच विनायकच्या मोबाईलवर फोन लावते आणि विनूला विचारते की विनायक, तिकडे सर्व ठीक तर आहे ना. तर विनायक मुद्दाम हा मधुला काही सांगत नाही आणि तो म्हणत असतो की सर्व काही व्यवस्थित आहे आणि माझी ट्रीटमेंटसुद्धा व्यवस्थित चालू आहे. तेव्हा मात्र मधु विचारते की अरे विनू बाळा, तुझे बाबा कुठे आहेत. तेव्हा लगेच राघव म्हणजे विनू खोटं बोलतो आणि तो म्हणतो की बाबा काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहे, कारण त्यांना एक महत्त्वाची मीटिंग होती आणि मी येथे सावीबरोबर खेळतो. तेव्हा लगेच मधु विचारत असते की सावीची आई कुठे आहे. तेव्हा मात्र विनू म्हणतो की ती सुद्धा बाहेर गेली आहे. मधुच्या डोक्यामध्ये शंका ह्या वाढतच जातात. तेव्हा लगेच मधु ही घाईने तिकडे सिंधूच्या घरी म्हणजे दहेगावला यायला निघलेली असते आणि ती सिंधूच्या घरी येऊन पोहोचते. तर सिंधू आणि राघव हे बाहेर गेलेले असतात. तर मधु ही विनायक आणि सावीला विचारते की विनायक, तुझे बाबा कुठे गेले. तर विनायक पुन्हा म्हणतो की आई, तू इथे आलीस आणि मला खरंच तुला बघून खूप आनंद झाला. तेव्हा मधु म्हणत असते की अरे बाळा, तुझे बाबा कुठे आहेत ते अगोदर मला सांग. तेव्हा मात्र विनायक खोटं बोलतो आणि काही कामासाठी ते बाहेर गेले आहेत असे सांगतो. तेव्हा मात्र मधुला शंका येते आणि लगेच सावी सुद्धा म्हणत असते की माझी आई सुद्धा बाहेर गेले आणि तुम्ही विनूच्या मम्मा आहात का. तर मधु हो बोलते. त्यानंतर लगेच तेवढ्यात राघव आणि सिंधू एकमेकांच्या हाताला धरून येत असतात, कारण राघवची अवस्था खूप अशी कठीण झालेली असते आणि त्याला व्यवस्थित चालता सुद्धा येत नसते, कारण त्याला गोळी लागलेली असते. म्हणून सिंधू राघवला एकटे सोडत नसते, ती त्याची प्रत्येक वेळेस ही क्षणात काळजी घेत असते. आणि सिंधू राघवला एकमेकांच्या हातामध्ये हात बघून मधुला मात्र हा आश्चर्याचा धक्काच बसतो. मधु म्हणते की काय काय सिंधू, तू जिवंत. आणि सिंधूला जिवंत बघून तर मधुच्या पायाखालची जमीन हादरते. इतक्या दिवसात सिंधू जिवंत होती आणि आपल्यापासून दूर राहिली म्हणजे नेमकं काय असेल आणि ही सावी कुणाची मुलगी आहे, असे अनेक प्रश्न मधुच्या मनामध्ये निर्माण होतात. तर मधुला बघून राघवला तर धक्काच बसतो आणि सिंधूला सुद्धा. आणि मधुच्या गळ्यामध्ये ते मणिमंगळसूत्र असते आणि ते सुद्धा हे उलटे घातलेले असते आणि त्या मंगळसूत्राच्या पळ्यामध्ये हे हळद आणि कुंकू भरलेले असते. तेव्हा सिंधूला समजते की राघवने मधुबरोबर लग्न केले आहे आणि ते सुद्धा नवीनच लग्न वाटते. तेव्हा मात्र सिंधूच्या पायाखालची जमीन हादरते आणि सिंधू ही स्तब्ध होते आणि राघवकडेच बघत असते, कारण तिला जे तिच्या मनामध्ये विचार चालू असतात ते अगदी खरे झालेले असतात. आणि तेवढ्यात विनायक म्हणतो की बाबा, हे बघा मम्माला तुमची किती काळजी आहे. आणि ती घाईने लगेच इकडे निघून आली. तर मम्मा शब्द ऐकतात सिंधू लगेच राघवच्या हातातील हात सोडते आणि बाजूला होते. सिंधू काही उत्तर देत नसते आणि राघवकडे बघतच असते. तेव्हा मात्र इकडे मधुला तर आणखीनच धक्का बसलेला असतो, कारण मी राघव आणि मधु एकत्र येण्याचा जर प्रयत्न केला तर सिंधू ऐन वेळेस तेथे टपकत असते आणि राघवचा पूर्णपणे हक्क घेतच असते. तेव्हा आता सिंधू ऐन वेळेस आमचे लग्न सुद्धा अर्धवट राहिले आणि त्याच वेळेस सिंधू कशी जिवंत सत्य समजले आणि ते सोबत राघव सोबत.
तेव्हा मात्र राघव आणि सिंधूचा गैरसमज तर झालेला असतो, कारण राघवला सुद्धा वाटत असते की सिंधूला सावी नावाची मुलगी झाली आणि मंगेशबरोबर तिचे लग्न झाले आहे की काय. सिंधूने हे सांगितलेले नसते आणि त्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तिने राघवला दिलेले नसते, म्हणून राघवचा सुद्धा गैरसमज झालेला असतो. तेव्हा आता राघव हा सिंधूला सांगणार असतो की सिंधू, विनायकसाठी आम्हाला हे लग्न करावे लागले आणि आमचे 7 फेरे आणि हे 7 म्हणजे लग्न सुद्धा पूर्ण झाले नाही, कारण आम्ही 7 फेरे पूर्ण करत असताना शेवटी लगेच तू आणि तुझ्या मुलीला त्या गुलाबरावने किडनॅप केले, म्हणून मी घाईने ते फेरे पूर्ण न करता इकडे तुम्हाला वाचवण्यासाठी आलो आणि आमचे लग्नच पूर्ण झाले नाही. त्यामुळे हे कसले लग्न, आणि ते लग्न फक्त म्हणजे विनायकला दत्तक घेण्यासाठी केले, कारण विनायकला मी एकटा असताना मला कोणी विनायकची जबाबदारी माझ्यावर सोपवत नव्हते, म्हणून मला हे लग्न करावे लागले. आणि मधूला मी लग्न करताना हे सर्व सत्य सांगितलेले आहे की मधू, तू माझ्याबरोबर विनायकसाठी तर लग्न करशील, पण मी तुला ते कोणतेही हक्क देणार नाही, कारण मी अजूनपर्यंत सिंधूवर प्रेम करतो. आणि सिंधूला वाटत असते की नाही, राघव तर खोटं बोलत असेल आणि नक्की मधुताईंसाठी त्यांनी लग्नाचा विचार घेतला आणि मी गेल्यानंतर त्यांनी लगेच मधुताईंबरोबर लग्न सुद्धा केले आणि माझा थोडासा सुद्धा विचार का केला नाही, असे अनेक प्रश्न सिंधूच्या मनात येतात आणि सिंधूचा सुद्धा गैरसमज झालेला असतो. त्यानंतर हा सिंधू आणि मधू आणि राघव यांचा जो काही गैरसमज झालेला असतो, तेव्हा मात्र तिघांमध्ये सुद्धा हे आणखी अनेक वाद होतात आणि राघवला सिंधूचा आणखीन राग आलेला असतो. तेव्हा मात्र मंगेश हे सत्य आणि राघवचा गैरसमज कसा दूर करणार आणि राघव परत सिंधूचा गैरसमज कसा दूर करणार, कारण विनायक हा त्यांचा मुलगा नसून तो एका अनाथ आश्रमामधील दत्तक घेतलेला मुलगा आहे आणि विनायकसाठी आम्हाला हे सर्व करावे लागले, हे सर्व राघव सिंधूला समजवणार असतो आणि सिंधू राघव परत एकत्र येणार असतात आणि विनायकचे सत्य सुद्धा हे लवकरच त्यांना समजणार असते, कारण विनायक हा दुसरा तिसरा कोणी नसून तो सिंधू आणि राघवच्या प्रेमाचा प्रतीक आहे. तेव्हा मात्र आता 13 तारखेच्या भागामध्ये मधू ही सिंधूला घरी येण्यासाठी कशी आग्रह करते आणि शेवटी सिंधू ही आपल्या विनायकच्या उपचारासाठी तिला रत्नपारखी कुटुंबात यावेच लागते आणि ते सुद्धा आपल्या मुलीला घेऊन. तेव्हा आता सावी ही कुणाची मुलगी आहे हे मंगेश लवकरच राघवला सांगणार असतो. तेव्हा आता लग्नाची बेडी मालिकेचे अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि आपले सिंधू राघव लवकरच एकत्र येतील, कारण सिंधू राघव एकमेकांसाठीच बनलेले आहे, पण काही आयुष्यामध्ये ज्या अडचणी आणि जे काही गैरसमज होतात त्यांना हे सिंधू राघवला तर तोंड द्यावेच लागते, कारण आता सिंधू आणि राघव हे आपले एकच आहे आणि ते कधीही वेगळे होणार नसते. आणि मधू ही त्यांच्यामध्ये वारंवार येण्याचा प्रयत्न करत असते, मात्र मधूला शेवटपर्यंत राघवचे प्रेम काही मिळत नसते, अगदी शेवटच्या क्षणाला सुद्धा. तेव्हा आता काय होत राहणार पुढे हे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.